केंद्र आणि राज्यातील मंत्री चाकणमधील रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याचे नागपूर येथे अधिवेशन प्रसंगी सांगत आहेत। पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या उन्नतीसाठी MSIDC कडून जलद कामकाज सुरू आहे। हडपसर यवत मार्ग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू आहे। पुणे शिरूर या 6 पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून निविदा स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे। शिरूर छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनात दिली आहे। महाराष्ट्रासाठी 2026 पर्यंत 1.50 लाख कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। ही कामे पुढील 3 महिन्यात सुरू होतील असे त्यांनी नागपूर विधान भवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले। मंत्री गडकरी हे विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विधिमंडळात आले होते। गडकरी म्हणाले, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ 16,318 कोटी रुपये खर्चून पुणे छत्रपती संभाजीनगर नवीन द्रुतगती मार्ग बांधणार असून त्यासाठी सामंजस्य करारावर प्रक्रिया करण्यात आली आहे। या नवीन द्रुतगती मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवासाचा वेळ 2 तासापर्यंत आणि छत्रपती संभाजीनगर ते नागपूर प्रवासाचा वेळ 2.5 तासापर्यंत कमी होईल। 4,207 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत मार्गाचे भूमिपूजन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर केले जाईल।